धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्यानं निदर्शनास येतेय। आष्टा मोड येथून दुचाकी चोरी, तुरोरी येथून पैशांची पिशवी आणि औराद पाटी येथून स्प्लेंडर प्लस दुचाकी मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या असून नाई चाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये चोरट्यांनी स्मार्ट उपकरणाचा वापर करत धाडसी चोरी केली आहे। तालुक्यातील नाई चाकूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतून चोरट्यांनी मध्यरात्री 1 वाजता गॅस कटरच्या साहाय्याने लॉकर कट करून 19 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम लंपास केली आहे। दिनांक 27 रोजी सकाळी 9:30 वाजता ही घटना उघडकीस आली। बँकेचे सेवक विष्णू वाघमोडे बँक उघडण्यासाठी आले असता त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी कुलूप काढलंय। त्यामुळे त्यांनी लगेच बँक मॅनेजर आशिष बनसोडे यांना फोन लावला। तातडीनं बँक मॅनेजर आणि इतर कर्मचारी बँकेत आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। तदनंतर पोलिसांनी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथक बोलावून तपास सुरू केला। चोरट्यानं तोंडाला मास्क लावल्यामुळे बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चेहरा दिसत नाही। चोरट्यानं बँकेत प्रवेश केल्यानंतर समोरील कॅमेरावर स्प्रे मारला। त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्यानं लॉकर तोडण्यात आलं। सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरी करणाऱ्यानं 1:05 बँकेत प्रवेश केल्याचं दिसून येत आहे। तालुक्यातील आष्टा मोड येथून शरणप्पा रमेश तिलिकुने याची स्प्लेंडर प्लस दुचाकी चोरीस गेली। तसंच औराद पाटी येथून माधव गायकवाड यांची स्प्लेंडर प्लस दुचाकी अज्ञात व्यक्तीनं चोरी केल्याची घटना घडली आहे। तर तालुक्यातील तुरोरी येथून पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे गोरोबा लक्ष्मण जाधव राहणार मळगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोरोबा जाधव यांचे 70,000 रुपये चोरट्यांनी लंपास केलेत। वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालणं आणि चोरट्यांच्या तत्परतेनं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होते। चोरांची वाढती हिंमत ही जणू पोलिसांसमोर एक आव्हानच ठरत आहे। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव, NTV न्यूज मराठी।